राशी काय त्यामध्ये आवाज मस्त कलर आहे, छान कलर प्लास्टिक आहे राशी. छान छान 2 स्थळं असतील तर पाठवा प्लीज. आम्ही रेडी आहोत, 2 मुली रेडी आहेत आमच्याकडे. किती कामाचे आहेत बघा, किती काम करतात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये राहुल श्रुती ब्लॉगमध्ये. सो नेहमीप्रमाणे आम्ही तयारी केली आहे आणि आम्ही निघालो आहोत कुठे, दादाच्या बर्थडेला. तर आज आमच्या दक्षचा बर्थडे आहे आणि आम्ही सगळे निघालो आहोत आज. म्हणजे अचानकच आमचं ठरलं. सो आम्ही आता तयारी बघू शकता. इथे हे आहेत राशी, मी आणि पप्पा. पप्पांना तुम्हाला मी दाखवते. त्याचबरोबर मम्मी, ऋषी हे लोक ते त्यांचे कामावरून सुटले की तसेच तिकडे चेंबूरला येणार आहेत. सो आता आम्ही निघालो आहोत आणि आम्ही आहोत आता कारमध्ये आणि ते पप्पा बसलेत. हाय पप्पा. राशी, कोणाचा वाढदिवस आहे? What is happening? What is happening, राशी? सो आता आपण चेंबूरला भेटूया आणि तुमची सगळ्यांची ओळख करून देते. ओके. नॉक केला. तर मंडळी, आमचा आजचा हा जो प्रवास असणार आहे तो असणार आहे तळोजा टू चेंबूर. तर आम्ही केलेली आहे कॅब बुक. तर चला. पप्पांची बुलेट, पण माझे पप्पा पण रायडरच आहेत, पण ते दोघं पुढे गेले. आता चला आपण पुढे गेल्यावर बघूया. तर आम्ही फायनली आलो आहोत चेंबूरला. बाळा इथून चल. चला. हाय राशी, कुठे आली तू? तर आज आलेली आहे राशी चेंबूरला दक्ष दादाच्या बर्थडे साठी. तर राशी बरोबर कोण कोण आलेलं आहे? राशी बरोबर आलेलं राशीची मम्मी, राशीचे बाबा आणि ऑलवेज राशीचे पप्पा. यू लाईक युअर पॉप? यू लव युअर डॅडी? मी तुम्हाला घरी पप्पा दाखवते. राशीचा न्यू हँडबँड. हेअरबँड नाही, हँडबँड माझ्या नीलमाईने मला दिलेलं आणि केसाला सेमच आहे. वाव, यू आर लुकिंग लाईक अ डॉल. आपलं 16 लास्ट 16. जय भीम. कधी आलीस तू? कशा आहात? मस्त. काय अवतारामध्ये काढतीस? असू दे. दक्ष, दादा ट्युशनला गेलाय. तर चला तर मंडळी, आता आपण 16व्या मजल्यावरून चेंबूर दर्शन करूया. बघू शकता खूप छानसा असा सनसेट होतोय समोर आणि समोरच बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला हे आहे चेंबूर स्टेशन आणि सरळ आपल्याला तुम्हाला दिसू शकतं सरळ आहे हा हायवे. जल्दी जल्दी लिफ्ट आली. चलो चला चला. दक्षचा बर्थडे.
सेलिब्रेटिंग दक्षचा बर्थडे. यो गिफ्ट काय घेतलंस दक्षसाठी? दक्षसाठी गिफ्ट काय घेतलेस? लवकर बोल. अगं ओपन नाही, क्लोज कर. तिला नव्हतं माहिती. सो आता तुम्ही कुठे चालला तर आम्हाला सांगा. आम्ही थोडंसं सामान आणायला चाललो आहोत. राशीच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे, सो त्याच्यामुळे तिला काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहेत आणि विचार केला की थोडंसं शॉपिंगही करूया. तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला चेंबूर स्टेशनमध्ये चेंबूर स्टेशनला काय काय मिळतं आणि छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत बस. आणि आम्ही खूप लवकर आलो आहोत, सो विचार केला की थोडं फिरून यावं. तर मंडळी शॉपिंगचा विचार करता करता संध्याकाळ होऊन गेली. बघू शकता हे आहे चेंबूरचं बुद्ध विहार. आणि आता आम्ही चाललेलो आहे चेंबूर स्टेशनला. चेंबूर स्टेशनला म्हणजे आम्ही जाणार चेंबूर वेस्टला शॉपिंगसाठी, कारण राशीच्या स्कूलमध्ये आहे ॲन्युअल फंक्शन. त्यासाठी राशीला लागणाऱ्या काय वस्तू घ्यायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात राशीचा डान्स आहे, त्या डान्ससाठी तिला लागणार आहे लुंगी आणि ब्लॅक शर्ट आणि त्याच्यावरती सिल्वर कलरची चेन. तर आम्ही चाललेलो आहे शोधामध्ये. तर चला व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला कंटिन्यू करूया. तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत स्टेशनच्या लिफ्टमधून चेंबूर ईस्टमधून चेंबूर वेस्टला. खूप भारी लिफ्ट आहे. लिफ्टच्या या साईडने आतमध्ये जायचं मस्तपैकी आणि पलीकडे डायरेक्ट वेस्ट. चेंबूर ईस्टवरून डायरेक्ट वेस्ट. मस्त ना, लय भारी लिफ्ट आहे. चेंबूर स्टेशनच्या नजदीकची लिफ्ट. वी आर इन लिफ्ट राईट नाउ. येस. वाव, खूप सुंदर सुंदर छोटे छोटे ड्रेस आहेत. आम्ही सध्या आहोत आता चेंबूर मार्केटच्या इथे वेस्टला. चेंबूर वेस्ट. चेंबूर वेस्टला आलो आहे आम्ही. हे चेंबूरचं मार्केट आहे. तर 8 तारखेला आहे राशीच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन. त्यासाठी राशीला घ्यायचं आहे ब्लॅक कलरचं शर्ट, टी शर्ट पण चालेल आणि लुंगी राशीसाठी घ्यायचे. तर चला या दुकानामध्ये आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला भेटतंय का. मी, राशी, श्रुती आणि मम्मी. ब्लॅक कलरचं टी शर्ट आणि गोल्डन व्हाईट लुंगी. तर मंडळी आम्हाला हवा असं आम्हाला ब्लॅक कलरचा टी शर्ट या शॉपमध्ये भेटलेला आहे. जसं पाहिजे होतं तसं भेटला आहे. तर चला आता आपण इथून बाहेर पडूयात आणि आता आपल्याला घ्यायची आहे लुंगी. तर चला. तर आता आम्ही आलेलो आहोत तिथे सर्वोदय वस्त्र भांडारमध्ये लुंगी घेण्यासाठी. तर आता इकडे दुसरं पण आहे सर्वोदय वस्त्र भांडार. तर चला आता आम्ही जातो लोकेशनला. चला. येस 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 राईट राईट. तर मंडळी मम्मीला चेंबूरचं भरपूर काही माहिती आहे, कारण मम्मीचा जन्म चेंबूरमध्ये झाला आहे. मम्मी आहे चेंबूरची. ती मम्मी आता आली आहे राशीसाठी लुंगी घ्यायला. राशीच्या स्कूलमध्ये आहे फंक्शन. श्रुती पण आहे, मी पण आहे आणि आम्ही आहोत आता लिफ्टमध्ये 2nd फ्लोअरमध्ये. आता आम्ही चाललेलो आहोत लुंगी घेण्यासाठी सर्वोदय भंडार
चेंबूरमध्ये हे फेमस मोठं शॉप आहे. बघूया आता इथे आपल्याला लुंगी भेटते का ते. लेट्स चेक इट आउट. छोटी किल्ली ये रेडीमेड आहे ना, वेलक्रो वगैरे येतं. वाव. राशी हाइट चेक करून घ्या. वो बोली ना दोनों भी एक बांधने वाली भी और एक जो रेडीमेड बनाया हुआ भी रेडीमेड वाला मैं दिख रहा हूँ. जो बांधने वाला जो है यही चाहिए रेडीमेड वाला. वेलक्रो है ना, इसको टाइट हो जाएगा. हाँ वही चाहिए हम लोगों को. वेलक्रो वाला ही चाहिए. ओपन करून मग वरती तिला हे वरती करायची. वेलक्रो आहे त्याला. वेलक्रो पूर्ण खोलता. तर फायनली आमचा शोध इथेच पूर्ण होत आहे. तर राशीला लुंगी भेटली. राशी लुंगी घालून बघ जरा. लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. वाव. तर फायनली लुंगी भेटलेली आहे. और ऐसे ऊपर कर सकते ना ऐसे. येस. साउथ टाइप पहनते ना वैसे. वो सॉक्स है क्या छोटे बच्चे का? सॉक्स नहीं मेरे पास कुछ नहीं. तर फायनली लुंगी भेटली. क्वालिटी वगैरे असेल. क्वालिटी कपडा बागा 10 खराब आहे. वर्षाची साडी अजून तशी तशीच आहे. मग त्याच्यामुळेच ते काय हे करत नसते म्हणून कदाचित. मी तर तिथे दिलं. हा ते थोडं 10 रुपये किंवा जास्त दिले पण क्वालिटी मिळते. फैंसी कवर दिखा दो. डायमंड वाला वगैरह. कौन सा भी दिखाओ और फैंसी अच्छा दिखाओ. हे बघ बरं हे कोणता पण कवर घालून चालणार नाही ना तिला. त्याचा जो ब्रँड आहे एवढेच आहेत दादा. मुंबईला आल्यावरती किती गोष्टीची खरेदी केल्यासारखी वाटते. तुला असं म्हणायचं की तिकडे पनवेलमध्ये जास्त अशा व्हरायटीज वगैरे बघायला नाही भेटत. असं नाही आहे काही. मग पण मुंबई ती मुंबई काही म्हणा ना, चांगल्या व्हरायटीज वगैरे मिळतात. भारी वाटतं. उसको डांस परफॉर्मेंस के लिए चाहिए. ये वाला कैसा है? इसमें बड़ा मिलेगा. उसमें इससे बड़ा नहीं है. एवढा पाहिजे का? या फिर इसमें इसकी साइड. तो राशीला फायनली शूज सिलेक्शन चालू आहे. हाँ बड़ा दो. बड़ा दे दो. हाँ इसमें से बड़ा दे दो. राशीला सोफियाची आवडली आहे चप्पल. सध्या राशीचं शॉपिंग चालू आहे. कस्टमर बुलाना भाई. जरा मॅडम. तर मंडळी फंक्शनसाठी जे लागणार होते वस्तू राशीला त्या सगळ्या भेटलेत. फक्त राहिले आता सिल्वर चेन नाही भेटलेली इथे चेंबूरमध्ये. तर बघूया अजून थोडासा प्रयत्न करूया कुठे भेटते की नाही आपल्याला. लेट्स ट्राय टू सर्च. तर सध्या आम्ही आहोत चेंबूर प्लॅटफॉर्मवरती. चला आता पटकन बाबू मामाच्या घरी पोहोचावं लागेल. दक्षचा बड्डे काही वेळातच चालू होणार आहे. आम्ही आता आहोत चेंबूर स्टेशनच्या इथे. तर पटकन आम्हाला जायचं आहे. आता थोड्याच वेळात बड्डे चालू होईल. वी आर राईट नाउ इन चेंबूर रेल्वे स्टेशन.
बड्डेला जायची गडबड पण होती, पण मम्मीने आम्हाला एक पाणीपुरीचा स्टॉल दाखवला. तो आहे चेंबूरमधला फेमस पाणीपुरीवाला. तर तिथे पाणीपुरी तर बनते, तर तिथं मस्तपैकी पाणीपुरी खाऊन आम्ही पुढे निघालो. सो मंडळी, आम्ही फायनली आलो होतो बाबूमाच्या घरी. तर आता थोड्याच वेळात बड्डेचं सेलिब्रेशन चालू होणार आहे. हे बघू शकता, राशी लिफ्टच्या बाजूला थांबले. लिफ्ट गेली वरती. आम्हाला जायचं आहे 16 फ्लोअरला, म्हणजे एकदम लास्ट फ्लोअरला, टॉप मोस्ट फ्लोअरला. तर आम्ही वेट करतो आहे. 16. तर फायनली राशीला जे जे लागणार होतं लुंगी डान्ससाठी, ॲन्युअल फंक्शनसाठी, ते सगळं घेतलेलं आहे. लुंगी घेतली आहे, टी शर्ट घेतलेला आहे. आता फक्त शोध चालू आहे सिल्वर चेन. फक्त शोध चालू आहे सिल्वर चेनचा. तर बघूया आता सिल्वर चेन कुठे भेटते. सो मंडळी, बघू शकता तुम्ही, फायनली मी आणि राशी आम्ही दोघेच लिफ्टमध्ये आहोत. तर राशीला आता उत्सुकता लागली बड्डेची. बड्डे आहे कुणाचा? दक्षदादाचा बड्डे. आता सगळे घरी निघून गेलेत, आम्ही दोघेच लास्टला राहिलोय. आम्ही काहीतरी म्हणजे राशीला जी चेन लागणार होती सिल्वर चेन, ती शोधत आम्ही होतो. त्यामुळे आम्ही सगळ्यात लास्ट राहिलो. आता आम्ही आहोत लिफ्टमध्ये. तर दक्षचा बर्थडे आता सेलिब्रेशन करायचं आहे. तर तुम्हाला दाखवते कोण कोण आलं आहे. मी ते फर्स्ट मम्मी. झाली तयारी? हो झाली. चला आता मी तुम्हाला दाखवते कोण कोण. हाय सौरभ. हाय. हाय मामा. हाय बाळा. हाय पप्पा. हाय ऋषी. हाय आहो. हाय मावशी. हाय ताई. हाय खुशी. हाय नेहा. हाय. आणि अर्धी पब्लिक आमची बाहेर आहे. हॅलो. आणि बर्थडे बॉय. चला आता आम्ही थोड्या वेळातच केक कट करू. हाय मामी. मगाशी बघा कशा तरी, आता बघा किती छान दिसत आहेत. हॅलो. एक मिनिट थांब. काय करतेस? झालं जेवण? इथं मला लक्षात आता आलं तर म्हणले आल्याचं सांगते. आणि मावशीची यायला पाहिजे. इकडे बघ. कोण करते? बोल अगं हे माझी नकली माझी हे थांबा अरे
तुझ्या इथे केक लागला. फोटो काढते. अरे तू आहे ना आज राहणार. नाही जाणार आहे घरी. कोण ओरडतंय? कोण ओरडतंय? कोण ओरडतंय रे? रात्र घरी या. थांब ना इथं. असं काय असं बाहेर आहे. माहिती ना. राशीचा बर्थडे आहे. अगं लवकर बाबू इकडे बघ. अरे रेशमा मामीला फोन करा. केक ठेवला तुम्ही येणार आहे म्हणून. केक कापलाय आताशी एक अजून आहे बाकी. भाई ऋषी एक नंबर फोटो होत आहेत. कुठला फोन आहे? कोण आले? मामाने नाकात टाकलं डायरेक्ट केक. छान छान 2 स्थळ असतील तर पाठवा प्लीज. आम्ही रेडी आहोत. 2 मुली रेडी आहेत आमच्याकडे. किती कामाचे आहेत बघा. किती काम करतात. काकू मावशी कॅमेरामध्ये बघा की कुठे बघायला लागला मामा. सिलू 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 सिलू. काय त्यामध्ये? मस्त कलर आहे. छान कलर आहे. नाचते किती अरे दगड 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 ना आला ना. काय स्पीकर स्पीकर डब्बे स्पीकर सेकंड ना. काय दाखव प्लीज यार. किती खुश झाला यार. आयफोन रोलेक्स बोलते तर सोनाऱ्याकडे भाव काढ. उचल लगेच. बापरे.
तर मंडळी या आहेत राशीच्या फ्रेंड्स चेंबूरमधल्या. त्यांनी खूपच जबरदस्त असा डान्स केला आहे. हॅट्स ऑफ फॉर दोघींना पण खूप खूप शुभेच्छा. खूपच सुंदर आणि खूपच छान नृत्य केले दोघींनी पण. चला तर आता छोटी छोटी मुलं बसलेली आहेत जेवायला. आज आहे गुरुवार त्याच्यामुळे मागवले मामाने व्हेज बिर्याणी. बघू शकता ही आहे व्हेज बिर्याणी. खूपच यम्मी अशी. तर बड्डे बॉयला चालवायचं आहे NS 200. तर बघू शकता आता बड्डे बॉय चालवतो NS 200. फर्स्ट टाइम चालवतोय. तर बघू शकता बाईक शिकवण्यासाठी खास स्पेशली बसला आहे ऋषी त्याच्या मागे. कारण ऋषी ट्रेन आहे, वेल ट्रेन आहे. ऋषीला माहिती आहे कशाप्रकारे ट्रेन करायचं, कशाप्रकारे मागे बसून प्रशिक्षण द्यायचं. खूपच भारी. बघूया आता बड्डे बॉय बाईक कशी चालवतो ते. तर मस्त असं सेलिब्रेशन केलंय आम्ही दक्षच्या बर्थडेचं. तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं? तर खूप भारी वाटलं. आम्ही खूप दिवसांनी एकत्र सगळे भेटलो, सगळी पूर्ण फॅमिली. खूप भारी वाटलं, खूप मजा आली. तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं? चालेल. मी आता मी व्हिडिओचा एंड करते आहे. आम्ही असेच अनेक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आनंदी राहा, खुश राहा. बाय.
फेमस नाही होणार आहे आपल्या इथे बिल्डिंग वाला दादा यायचा तर चला आता प्रत्येक जणाची आपापल्या घरी जाण्याची तयारी चालू बघू शकता तुम्ही. श्रुती सगळ्यांचा निरोप घेताना सगळ्यांना विचारताना तर सगळे आपापल्या घरी चाललेत. कोण आलेलं आहे बेलापूरवरून, कोण आलेलं आहे तळोजावरून, म्हणजे आम्ही आलेलो तळोजावरून, बेलापूरवरून, अजून खूप खूप ठिकाणाहून फॅमिली आलेली आहेत. तर बड्डे एकदम झकास झाला, भारी झाला, मजा आली. बड्डे पण खूप छान झाला आणि राशीला ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या त्याच्या ॲन्युअल फंक्शनसाठी त्या पण गोष्टी भेटल्या. फक्त सिल्वर चेन भेटायची बाकी आहे. बघूया ती उद्या आपण शोधूया. तर तुम्हाला कसा वाटला हा बड्डे स्पेशल व्हिडिओ आणि राशीच्या शॉपिंगचा व्हिडिओ? तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल शेट्टी व्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करत राहा आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदी रहा, खुश रहा. टाटा, बाय, टेक केअर. तर खूप दिवसानंतर आम्ही बसलो ट्रेनमध्ये. खूपच मजा आली ट्रेनचा प्रवास करायला. खूप जास्त थकून गेलो होतो दिवसभराच्या स्केड्यूलमध्ये. तर भारी वाटलं, मस्त वाटलं. आता आम्ही निघालो होतो आमच्या घरच्या दिशेने. तर फायनली आता ट्रेनमधून उतरण्याची वेळ आलेली आहे. आम्ही आता पोहोचलो खारघर स्टेशनला. बघू शकता तुम्ही राशीला आली आहे खूप झोप. तर आता आम्ही ट्रेनमधून उतरतो. आता सध्या आम्ही पोहोचलो आहोत खारघर स्टेशनमध्ये. इथून आम्ही आता ओला किंवा उबेर बुक करून डायरेक्ट जाणार आहोत आमच्या घरी.